Hello everyone. Today in this video I am going to discuss about the part 1 of 11th standard admission process. Now to start with this, first you have to go to this site. याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा प्रोव्हाइड करतोय. So you can simply click on this site. Once you click on this site you will find such page. ह्या पेजवरती फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला इथे जायचं आहे, स्टुडंट रजिस्ट्रेशन पेजला जायचं आहे. इफ सम ऑफ यू आर ट्राईंग दिस ऑन मोबाईल देन त्या केसमध्ये तुम्हाला असे वरती 3 डॉट दिसतील. तिथे जाऊन तुम्ही डेस्कटॉप साईट असं क्लिक जर केलं तर सिमिलर इंटरफेस तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा दिसणार आहे, किंवा लॅपटॉप डेस्कटॉपवरती असाल तर असाच इंटरफेस ॲज इट इज असेल. नाऊ वेन यू विल क्लिक ऑन स्टुडंट रजिस्ट्रेशन, नेक्स्ट पेज ओपन होणार आहे. ह्या पेजवरती तुम्हाला आता काही डिटेल्स फिलअप करत जायचं आहे. जसं की फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू फिलअप अबाउट द ॲप्लिकेंट 10th स्टँडर्ड स्कूल एरिया. सो स्कूल जे आहे, जे कोणतं आपलं 10th स्टँडर्डचं स्कूल असणार आहे, आयदर इट विल बी इन महाराष्ट्र रिजन, मग महाराष्ट्रामधल्या त्या कोणत्याही डिस्ट्रिक्टमध्ये असेल, ऑर मे बी इट इज आउटसाइड महाराष्ट्र. सो विच एवर इज करेक्ट फॉर यू, यू कॅन सिलेक्ट विदिन महाराष्ट्र और आउटसाइड महाराष्ट्र. इथे तुम्हाला हा गोल दिसतोय, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. आफ्टर दॅट ॲप्लिकंट स्टेटसमध्ये वी हॅव 3 ऑप्शन: फ्रेशर्स, रिपीटर अँड प्रिव्हियसली पास्ट. फ्रेशर म्हणजे काय की ज्यांनी त्यांची 10th स्टँडर्ड एक्झामिनेशन फर्स्ट टाईम 2026 मध्येच दिलेली आहे. देन असे स्टुडंट ज्यांनी ऑलरेडी 10th स्टँडर्ड एक्झाम दिली होती, बट बिकॉज ऑफ सर्टन रिझन त्यांना आता ती परत एकदा द्यावी लागली होती. सो असे स्टुडंट झाले रिपीटर्स. अँड व्हेअरएज सच स्टुडंट की ज्यांनी ऑलरेडी मे बी 25, 24, 23 की आधीच त्यांचं 10th स्टँडर्ड कंप्लीट झालेलं आहे, पास झालेलं आहे. सो अगेन ॲज पर युअर कंडिशन यू आर गोइंग टू सिलेक्ट फ्रेशर, रिपीटर और प्रिव्हियसली पास्ट. देन आफ्टर दॅट यू आर गोइंग टू सिलेक्ट अबाउट द 10th स्टँडर्ड बोर्ड. 10वीमध्ये जे कोणतं बोर्ड होतं, SSC ॲज इन महाराष्ट्र स्टेट बोर्ड, CBSE असेल, ICSE, IB इंटरनॅशनल बोर्ड असेल, किंवा NIOS आहे, एनी अदर बोर्ड इफ ॲप्लिकेबल, देन यू कॅन सिलेक्ट दॅट पर्टिक्युलर बोर्ड. आफ्टर दिस यू हॅव टू सिलेक्ट 10th स्टँडर्ड एक्झामिनेशन डिटेल्स. सो आता आपलं जे कोणतं वरती आपण बोर्ड सिलेक्ट करतोय तर त्या बोर्डसाठीचा जो सीट नंबर आहे, ओके, नाउ दिस सीट नंबर you have to select. Now while selecting or while entering this seat number, बघा SSC, CBSE नॉर्मली तर डायरेक्ट बोर्डचा नंबर मिळून जातो, बट इन केस इफ यू डोंट हॅव एक्झॅक्ट नंबर, त्या केसमध्ये काय कराल, त्या केसमध्ये तुमचा जो काही रोल नंबर असणार आहे, सो जस्ट सिलेक्ट दॅट रोल नंबर, तो तुम्ही एंटर केलात तरी चालेल. त्यानंतर मंथ ऑफ एक्झामिनेशनला तुम्ही सिलेक्ट कराल. इथे तुम्हाला एंटर करण्याचा, टाईप करण्याचा ऑप्शन नसेल तर इथे यू हॅव टू सिलेक्ट. इथे काय करायचं असणार आहे तर आपल्याला सिलेक्ट करायचं असणार आहे. ओके, सो मग ते ज्यावेळेस तुम्ही सिलेक्ट कराल त्यावेळेस तुम्हाला फेब, मार्च असे ऑप्शन दिसतील. सो ॲज पर युअर एक्झामिनेशन स्टार्ट डेट तिथे सिलेक्ट करायचं आहे. देन अगेन इयर ऑफ एक्झामिनेशनमध्ये पण देर इज नो ऑप्शन टू टाईप, देर इज नो ऑप्शन टू एंटर. यू हॅव टू सिलेक्ट जे काही दिलेले इयर्स आहेत. जसं की फ्रेशर आहे तर त्यांच्यासाठी हे 2026च असणार आहे, आणि जर कोणी प्रिव्हियसली पास असेल तर जे कोणतं इयर तुमचं पासिंगचं आहे ते तुम्ही मेन्शन करा. देन नेम ऑफ ॲप्लिकंट जे मेन्शन करतोय, बघा इथे क्लिअरली मेन्शन केलं आहे, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. तुमचा जो रिझल्ट असेल त्याच्यामध्ये ते लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम असू शकतं, बट इथे वेन यू आर एंटरिंग यू हॅव टू एंटर फर्स्ट नेम, मिडल नेम अँड लास्ट नेम. नाव ह्या डिटेल्स फिलअप करून झाल्या की त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पार्टमध्ये जायचं आहे, जिथे वी हॅव टू सिलेक्ट ॲप्लिकंट्स कॉन्टॅक्ट डिटेल्स. ज्या कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये हिअर वी आर सपोज टू फिलअप युअर ईमेल आय डी. बघा असा ईमेल आय डी एंटर करा इथे, मग तो पेरेंट्सचा असेल किंवा स्टुडंटचा असेल, कोणताही मेल आय डी आपल्याला इथे चालेल. इट्स जस्ट दॅट त्या मेलवरती यू विल बी रिसिव्हिंग द डिटेल्स. इथे जो कोणता मेल आय डी तुम्ही एंटर करताय त्याच्यावरती तुम्हाला डिटेल्स मिळणार आहेत सगळ्या. सो तो मेल आय डी ॲक्टिव्ह असला पाहिजे, दॅट इज इम्पॉर्टंट. अगेन मोबाईल नंबरसाठी पण सेम, असा मोबाईल नंबर जो ॲक्टिव्ह आहे ज्याच्यावरती तुम्हाला टेक्स्ट मेसेज रिसीव्ह होऊ शकतोय. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, टेक्स्ट मेसेज रिसीव्ह झाला पाहिजे असा मोबाईल नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. देन देर इज अ सिक्युरिटी क्वेश्चन. पुढे जाऊन
समजा आपण पासवर्ड विसरलो, ईमेल आय डी किंवा ॲप्लिकंट नंबर विसरलो, मग त्या केसमध्ये आपल्याला इथे एक सिक्युरिटी क्वेश्चनचा ऑप्शन असतो. सो तिथे आहेत काही ऑप्शन, तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे, किंवा तुमचा आवडता स्पोर्ट्स काय आहे, किंवा फूड काय आहे. मग त्यापैकी एखादा क्वेश्चन आणि मग त्याचा आन्सर इथे तुम्हाला हे टाईप करायचं असेल. ठीक आहे. हे झाल्यानंतर आता तुम्हाला इथे पासवर्ड एंटर करायचं आहे. बघा, पासवर्ड एंटर करत असताना काही रिक्वायरमेंट असणार आहेत, जसं की एक कॅपिटल अल्फाबेट रिक्वायर्ड असेल, त्यानंतर एक स्मॉल अल्फाबेट रिक्वायर्ड असेल. ओके. त्यानंतर एक सिम्बॉल रिक्वायर्ड असणार आहे, सिम्बॉल एंटर करायचा असेल, आणि लास्टला तुम्हाला नंबर एंटर करायचा असेल. प्लस ओव्हरऑल पासवर्ड जो आहे तो 8 डिजिट्सचा ओव्हरऑल बनला पाहिजे. सो दॅट विल बी द ओव्हरऑल रिक्वायरमेंट ऑफ धिस पासवर्ड. तो सेम पासवर्ड तुम्हाला इथे सुद्धा एंटर करायचा आहे. ओके. आणि मेक शुअर करायचं आहे की हा जो काही पासवर्ड असेल तो आपल्या लक्षात सुद्धा राहतोय. पुढे जाऊन हा पासवर्ड रिक्वायर्ड असेल तो लक्षात सुद्धा राहिला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर इथे जो काही कॅप्चा तुम्हाला दिसेल, बघा हा मला इथे दिसलाय म्हणजे तुम्हाला पण हाच असणार आहे असं नाही, हा रिफ्रेश होत राहतो. जर तुम्हाला दिलेला कॅप्चा समजला नाही काय आहे तो, तर इथे बघा हा एक ॲरो आहे. यू कॅन क्लिक ऑन धिस ॲरो सो दॅट नवीन कॅप्चा क्रिएट होईल अँड दॅट यू हॅव टू एंटर हिअर. वन्स यू फिल अप ऑल धिस डिटेल, आता इथे बघा तुम्हाला दिसतंय हा ग्रे कलरचा बटन क्लिक होता ना, ते ग्रे नाही होणार. ज्यावेळेस तुम्ही सगळं फिलअप कराल त्यावेळेस हे ग्रीन कलरचं बनून जाईल. ओके. नाउ यू कॅन क्लिक ऑन धिस रजिस्टर. नाउ वन्स यू रजिस्टर, एकदा रजिस्ट्रेशन झालं की त्यानंतर तुम्ही नेक्स्ट पेजला जाल, जिथे बघा हे असं काहीतरी तुम्हाला दिसणार. आता हे मी जस्ट एंटर केलं होतं त्यामुळे हे असं आलेलं आहे, इग्नोर धिस पार्ट, इग्नोर धिस पार्ट. सो तुम्हाला इथे नाव दिसणार आहे, इथे नाव दिसणार आहे तुम्हाला. ओके. आणि एक ॲप्लिकंट फॉर्म नंबर किंवा लॉग इन आय डी दिसणार आहे. दिस इज इम्पॉर्टंट वन. नाउ यू हॅव टू सेव्ह धिस. वरती आपण जो काही पासवर्ड सेट केलेला तो पासवर्ड, आणि सेकंडली हा लॉग इन आय डी. सो दॅट यू हॅव टू रिमेंबर, कारण तो इथून पुढे आपल्याला लागणार आहे. नाउ ह्या पेजवरतीच तुम्ही बघू शकता इथे प्रिंटचा ऑप्शन आहे. ही काही प्रिंट वगैरे करायची तशी गरज नाही आहे. डाउनलोडचा ऑप्शन आहे, गरज नाही आहे. यू कॅन डायरेक्टली क्लिक ऑन प्रोसीड टू लॉग इन. आता ज्यावेळेस तुम्ही प्रोसीड टू लॉग इनला क्लिक कराल, नाव असं एक पेज, लॉग इन पेज ओपन होणार आहे. इथे बघू शकता तुम्ही आपल्याला लॉग इन आय डी टाकायचा आहे, जो मला वरती जनरेट झालाय. हा आपण नाही, हा ऑटोमॅटिकली जनरेट झालेला लॉग इन आय डी असणार आहे. पण जो पासवर्ड आहे हा पासवर्ड आपण आपल्या चॉईसने सिलेक्ट केलाय. आणि प्लस इथे काहीतरी टर्म्स येणार आहेत, हा कॅप्चा इथे एंटर करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इथे एंटर कराल त्यानंतर तुम्हाला इथे लॉग इनचं बटन ॲक्टिवेट झालेलं दिसेल. सो जस्ट क्लिक ऑन लॉग इन. इन केस पुढे जाऊन तुम्ही पासवर्ड विसरलात तर तो फॉरगेट करण्यासाठी, तो परत एकदा रिसेट करण्यासाठी यू विल हॅव हिअर ऑप्शन. ओके. तो पासवर्ड तुम्ही परत एकदा सेट करू शकताय, बट उगीच त्याच्यामध्ये टाइम वेस्ट करायची गरज नाही आहे. सो ट्राय कराल की लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्ही कुठेतरी स्टोअर करून ठेवताय, सेव्ह करून ठेवताय. ऑलराईट. नाव लॉग इन केल्यानंतर आता एक असं पेज ओपन होणार आहे. बघा हे पेज आपल्याला इथून पुढे इम्पॉर्टंट आहे. ह्या पेजवरती तुम्हाला इथे तुमचं नाव दिसेल. ठीक आहे. नाही तर हेच म्हणाल डेमो डी का दिसत नाहीये. इथे तुमचं नाव दिसणार आहे, इथे तुमचं नाव दिसेल. आता ह्या पेजवरती तुम्हाला हा जो पोर्टल दिसतोय, हे जे दिसतंय स्लाइड केल्यानंतर तुम्हाला सुद्धा दिसेल. ज्यापैकी आत्ता आपलं एम बघा हे आहे. हे एम काय आहे की ॲप्लिकेशन फॉर्म ॲट द एंड कंप्लीट अशा स्टेटमध्ये असला पाहिजे. ॲप्लिकेशन फॉर्म कसा असला पाहिजे? कंप्लीट. ॲडमिशन स्टेटड नॉट ॲडमिटेडच असेल. बाकी हा जो खालचा पार्ट आहे पार्ट 2, हा आत्ता ॲक्टिवेट झालेला नाही आहे, हा नंतर होईल. ज्यावेळेस तो ॲक्टिवेट होईल त्यावेळेस मी अजून एकदा व्हिडिओ बनवेल, त्याच्यामध्ये त्याच्या डिटेल्स प्रोव्हाइड करेन. आता काय करायचं आहे? आता आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे. काय काय भरायचं आहे बघा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फिलअप करायच्या असणार आहेत. ओके. रजिस्टर आपण ऑलरेडी केलेलं आहे त्यामुळे इथे काही करत नाही बसायचं आहे. त्याच्यानंतर पर्सनल डिटेल्स, ॲड्रेस डिटेल्स, कॅटेगरी, रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे कोणते असतील ते अपलोड करायचे आहेत. बाकी प्रोसेसिंग फी असणार आहे ऑफ 100 रुपीज, जी ऑनलाईन मोडमध्येच तुम्हाला पे करायची असेल. आणि लास्टला व्हेरी इम्पॉर्टंट, हे सगळं झाल्यानंतर यू हॅव टू लॉक धिस ॲप्लिकेशन फॉर्म. ओके. नाव लेट्स मूव्ह स्टेप बाय स्टेप. सो स्टुडंट रजिस्ट्रेशनला आपण क्लिक केलं. वॉट एव्हर यू हॅव सिलेक्टेड तुम्हाला ते परत एकदा दिसेल रजिस्ट्रेशन डिटेल्समध्ये. ठीक आहे. तर इथे काही परत चेंजेसचा ऑप्शन नसतो आपल्याला, हा ऑलरेडी केलेला आहे. सो इथे जस्ट क्लिक करायचं 7 नेक्स्ट वरती. यू हॅव टू मूव्ह टू द नेक्स्ट पेज. नाउ वेन यू विल क्लिक ऑन 7 नेक्स्ट, तुम्ही नेक्स्ट पार्ट वरती जाल.
ज्याच्यामध्ये आता आपल्याला भरायचे असणार आहेत पर्सनल डिटेल्स. ओके, आता पर्सनल डिटेल्समध्ये बघा काय काय भरायचं असेल इथे. तर फर्स्ट यू हॅव टू फिल अप युअर नेम, देन यू हॅव टू फिल अप युअर मदर्स नेम, जेंडर मेल फिमेल नॉट मेन्शन, जे काही मेन्शन करायचं आहे. डेट ऑफ बर्थ तुमची जी आहे ती मेन्शन करायची आहे. नेम ऑफ द स्कूल, नेम ऑफ द स्कूल यू आर गोइंग टू एंटर. नाव त्यानंतर बऱ्याच मुलांना हा क्वेश्चन असतो, सर इथे काय करायचं, स्कूल इंडेक्स नंबर. बघा जर तुम्हाला माहिती आहे, ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही गुगल पण करू शकता. गुगलवर काही काही स्कूलचा अवेलेबल असतो, पण तो प्रत्येक स्कूलचा असेलच असं नाही. सो जर माहिती आहे यू कॅन एंटर, बट जरी माहीत नाहीये तरी नो नीड टू वरी. ओके, हा काही कंपल्सरी नाहीये. सो तुम्ही जरी तो नाही भरलात तरी चालू शकते. ठीक आहे, त्यानंतर त्याच्या खाली बघा लगेच काहीतरी दिसतंय, हा एक UDISE नंबर. माहिती असेल यू कॅन एंटर. ओके, इझिली माहिती आहे भरू शकताय. नसेल माहिती ब्लँक इथे सोडल्यात ह्या दोन्ही गोष्टी तरी आत्ता ते चालू शकतंय. ठीक आहे, नंतर जाऊन बघा काही मुलांना इन हाऊस ऍडमिशन घ्यायचं असतं. इन हाऊस ऍडमिशन काय असतं मी तुम्हाला सांगतो बघा. इन हाऊस ऍडमिशन मध्ये काय असतं की तुम्ही जिथून स्कूलिंग तुमचं कंप्लीट केलेलं आहे तिथेच तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे. मग त्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला फिलअप कराव्या लागतात. ओके, एल्स तुम्ही ह्या फिलअप नाही केल्यात तरी चालू शकते. बाकी हॅव यू पास फ्रॉम गव्हर्नमेंट स्कूल्स, त्या केसमध्ये बघा तुम्हाला तुमचं स्कूल माहिती आहे. जर येस असेल तर येस, नो असेल तर नो. देन अगेन यू कॅन क्लिक ऑन 7 नेक्स्ट. जसं तुम्ही 7 नेक्स्टला क्लिक कराल यू विल मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट विच इज ॲड्रेस डिटेल. मग त्याच्यामध्ये तुमचा ॲड्रेस एक बेसिक बघा, इनिशियल घराचा काही नंबर असेल, एक जवळपासचा रोड असेल, घराचं नाव असेल, याचा एक छोटासा, खूप जास्त डिटेलमध्ये फिलअप नाही करायचा. वरच्या वर एक नियर अबाउट 3 to 4 वर्ड्समध्ये हा कंप्लीट होईल असं ट्राय करायचं आहे. देन पिनकोड, यू विल एंटर द पिनकोड. स्टेट, डिस्ट्रिक्ट, एरिया, एरिया यू आर गोइंग टू एंटर. हा एंटर करायचा आहे बघा, हे सिलेक्ट करायचं आहे, हे सिलेक्ट करायचं आहे. इथे यू आर सपोज टू टाईप अँड एंटर, इथे पण टाईप करायचं आहे. सिटी, टाउन जे काही असेल दॅट यू हॅव टू एंटर. अपार्ट फ्रॉम दॅट देन यू विल एंटर युअर मोबाईल नंबर. मी असाच माझा नंबर टाकून दिला होता, मेल ID टाकून द्यायचा आहे. ठीक आहे, बाकी अल्टरनेट मोबाईल नंबर जो आहे तो टाकला तरी चालेल, नाही टाकला तरी चालेल. अँड देन यू कॅन क्लिक ऑन 7 नेक्स्ट. नाव मूव्हिंग टू द नेक्स्ट पार्ट. जसं तुम्ही 7 नेक्स्टला क्लिक कराल नाव तुम्ही जाल कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्सवरती. ओके, आता बघा इथे त्यांनी ग्रीन मार्कमध्ये असं काहीतरी लिहून दिलेलं आहे. काय मेन्शन केलं त्यांनी, तर ॲप्लिकंट्स फ्रॉम महाराष्ट्र स्टेट क्लेमिंग एनी रिझर्वेशन. तुम्ही कोणतंही रिझर्वेशन जर क्लेम करताय, खाली खूप साऱ्या गोष्टी आहेत मी सांगत जाईन त्या, तर त्यासाठी सपोर्टिंग डॉक्युमेंट हे तुम्हाला अपलोड करणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे, जसं की आता बघा एक एक आपण बघत जाऊ हे काय असणार आहे, याच्यामध्ये काय काय ऑप्शन आहेत. तर बघा फर्स्ट यू हॅव टू सिलेक्ट युअर कॅटेगरी. इथे ऑप्शन येतील ओपन, OBC, SC, NT अँड वॉट एव्हर, जे काही तिथे ऑप्शन्स असणार आहेत ते तुम्हाला इथे दिसतील. त्यानंतर यू हॅव टू सिलेक्ट कॅटेगरी फॉर ॲडमिशन. तुम्हाला हे काय बघा, काही जणांचं असं असेल की आमची एक पर्टिक्युलर कॅटेगरी आहे, पण ॲडमिशन घेताना आय वॉन्ट टू गेट ॲडमिशन टू लेट्स से जनरल कॅटेगरी. ओके, सी इथे ऑप्शन कसे असणार आहेत. जर तुम्ही इथे जनरल सिलेक्ट करताय ना, तर इथे जनरलला तुम्हाला इथे जनरलच ऑप्शन दिसेल. ठीक आहे, बट इफ यू आर सिलेक्टिंग एनिथिंग अदर दॅन जनरल, ह्या पार्टमध्ये तुम्ही दुसरं काही सिलेक्ट केलं तर तुम्हाला इथे काय असणार आहे, जनरल आणि ती इथली जी काही कॅटेगरी आहे हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला असतील. सो नाऊ दॅट इज अप टू यू की तुम्हाला काय सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला ह्याने काय डिफरन्स पडेल, जर तुम्ही इथे जनरल सिलेक्ट केलं मग त्या केसमध्ये तुम्हाला जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे ते अपलोड करायची गरज नसेल. पण जर तुम्ही इथे कोणतीही कॅटेगरी सिलेक्ट करताय तर त्या रिगार्डिंग तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करणं मस्ट आहे. नाऊ अपार्ट फ्रॉम धिस अजून काय गोष्टी आहेत, तर इफ यू आर हँडिकॅप, फिजिकली हँडिकॅप आहेत तर त्या केसमध्ये येस, नो. जर आहे तर ह्याचं डॉक्युमेंट कंपल्सरी असणार आहे. ठीक आहे, ह्या कॅटेगरीमध्ये तुम्ही कोणत्याही ह्याला जर तुम्ही येस सिलेक्ट केलं तर त्याचं रिक्वायर्ड डॉक्युमेंट तुमच्याकडे असलं पाहिजे. जर डॉक्युमेंट नाही आहे देन यू हॅव टू सिलेक्ट नो. आहे डॉक्युमेंट देन येस. काय काय आहे, तर जसं की हे म्हटलं आपण रिलेटेड टू हँडिकॅप, देन अर्थक्विक,
प्रोजेक्ट अफेक्टेड एरियाज जे असतात, अर्थक्वेक झालेला असतो एखाद्या ठिकाणी आणि मग तिथून तुम्ही रिलोकेट झालेला आहात, एखादा प्रोजेक्ट डॅम वगैरे तुमच्या जे घर होतं तिथे आला होता आणि मग तुम्ही रिलोकेट झाला आहात, किंवा गव्हर्नमेंट सर्वंट आहेत आणि आत्ता जस्ट किंवा त्यांचा आत्ता ऑनलाईन प्रोसेसमध्ये शिफ्टिंग झालेलं आहे. म्हणजे काय की तुम्ही आता समजा पुण्यामधून भरताय, तर पुणे रिजनमध्ये एखाद्या गव्हर्नमेंट सर्वंटचं शिफ्टिंग झालेलं आहे, मग त्यांनी त्यानुसार येस नो करायचं आहे. जर तुम्ही नाही आहात, गव्हर्नमेंट सर्वंट नाही, बघा हे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्सला ॲप्लिकेबल नसतं. ठीक आहे, यू हॅव टू रिमेंबर धिस. तुम्ही जर प्रायव्हेट फील्डमध्ये असाल तर हे ॲप्लिकेबलच नाही आहे, तुम्ही नोलाच क्लिक करा. देन फ्रीडम फायटर असेल तर त्या केसमध्ये यू हॅव टू सिलेक्ट. सर्व्हिसमन किंवा एक्स सर्व्हिसमन असेल, सी ह्या सगळ्यासाठी यू विल हॅव सर्टन डॉक्युमेंट, जर आहे तर डॉक्युमेंट असणार. स्पोर्ट्समध्ये असाल, म्हणाल अरे आम्ही तर खेळायला जातो, ग्राउंडवर खेळायला जातो, तसं नाही. स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये तुम्ही रिप्रेझेंट केलेलं आहे स्टेटला, इंडियाला, यू हॅव रिप्रेझेंटेड, त्या केसमध्ये यू विल हॅव डॉक्युमेंट, तर त्या केसमध्ये येस किंवा नो सिलेक्ट करू शकताय. ठीक आहे, ऑल राईट. नाव अपार्ट फ्रॉम धिस, ऑर्फन कॅटेगरीमध्ये पण जर कोणी येत असेल तर त्याचं डॉक्युमेंट असणार आहे. आता पार्ट येतो मायनॉरिटीचा. बघा हे पण तुम्ही आहात की नाही आहात, तुम्ही घरच्यांना एकदा कन्फर्म करू शकता. घरी विचारा की आपण ह्याच्यामध्ये येतो का, येत असू तर लगेच डॉक्युमेंट आहे का हे पण कन्फर्म करायचं. नुसतं आहे डॉक्युमेंट नाही आहे त्याचा काही उपयोग नाही. डॉक्युमेंट असेल तर येस, डॉक्युमेंट नसेल तर नो. ओके, नाउ अपार्ट फ्रॉम दॅट, मी जसं वरती म्हटलं इन हाऊस कोटा म्हणजे तुमचं जे कोणतं स्कूल आहे त्या स्कूलच्या कॉलेजमध्ये आपण एंटर करतोय, त्या केसमध्ये यू हॅव टू सिलेक्ट धिस येस. आणि जर हे सिलेक्ट करायचं आहे, हे जर येस सिलेक्ट करायचं आहे तर तुम्हाला स्कूल इंडेक्स नंबर आणि UDISC नंबर फिलअप करणं मस्ट आहे. आता तुम्ही इथे बघू शकताय मला येसचा ऑप्शनच दिसत नाहीये, मला नोचाच ऑप्शन दिसतोय. का, कारण मी वरती ह्या गोष्टी फिलअप नाही केल्यात. राईट, नाव क्लिक ऑन 7 नेक्स्ट. जसं तुम्ही 7 नेक्स्टला क्लिक कराल, नाव यू विल मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट विच इज रिक्वायर्ड डॉक्युमेंट का अपलोड. ओके, नाव इथे मला दिसतंय 10th स्टँडर्डचं मार्कशीट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. आता तुम्ही म्हणाल सर आमचा रिझल्टच लागला नाही, हे कुठून भरू, तर इथे तुम्ही बघू शकताय देर इज नो स्टार मार्क. राईट, आय नो दॅट, त्यांनाही माहिती आहे की तुमचा अजून रिझल्ट लागलेला नाहीये. सिन्स रिझल्ट लागलेला नाहीये त्यामुळे इथे आत्ता हे फिलअप भरणं कंपल्सरी नाहीये. सो यू कॅन डायरेक्टली क्लिक ऑन 7 नेक्स्ट, तुम्ही नेक्स्ट पेजला जाल. आता काही जणांसाठी हे सोडून अजून 3, 4, 5 असे काही ऑप्शन्स असतील. आता हे काय येणार आहेत, तर जसं मी वरती सांगितलं की तुम्ही कोणतंही रिझर्वेशन क्लेम करताय तर त्या केसमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहे. तर त्याचे काही डॉक्युमेंट असेल ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. नाव जसं तुम्ही 7 नेक्स्टला क्लिक कराल, आता तुम्ही जाल ॲडमिशन फीज पार्टवरती. नाव यू विल सिलेक्ट धिस. हे काही सिलेक्ट नाही करायचं, हे ऑटोमॅटिकली तुम्हाला आलेलं असेल. आणि तुम्हाला इथे ऑप्शन दिसतोय बघा 100 रुपीजचा, सगळ्यांना हाच ऑप्शन दिसणार आहे. ऑनलाईन पेमेंट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा UPI ह्याने तुम्ही करू शकताय. सिम्पल, तुम्ही जर क्लिक केलं तिथे प्रोसीड टू द ॲडमिशन, आता हे पेज मी इथे ओपन नाही केलंय, पण प्रोसीड टू पेला क्लिक केलं, UPI सिलेक्ट केलं की तिथे QR कोडचा सुद्धा ऑप्शन असतो. ओके, जस्ट यू कॅन क्लिक ऑन QR कोड. आपल्या गुगल जीपेवरून वगैरे स्कॅन करू शकता किंवा UPI ID एंटर करू शकता. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड डिटेल्स टाकून सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. हे आपल्या पेरेंट्सच्या हेल्पने करायचं आहे, आपलं आपण करत नका बसू. ओके, नाव जसं तुम्ही त्यावरती क्लिक कराल तसं हे पेज ओपन होणार आहे, ज्याच्यामध्ये आता प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म कंपल्सरी असं समजा हे करून ठेवायचं. प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म आणि डाउनलोड याचा जो ऑप्शन आहे, आता डायरेक्टली प्रिंट तुम्हाला प्रिंटरला नसणार आहे काही ऑप्शन, सो डाउनलोड करा फोनमध्ये, लॅपटॉपमध्ये वगैरे हे सेव्ह करून ठेवायचं. ठीक आहे, हे मस्ट आहे आपल्याला, डाउनलोड करून ठेवा, सेव्ह करून ठेवायचे ते, नंतर आपल्याला प्रूफ लागू शकतं ते. ओके, आता हे सगळं करत असताना लास्टला त्याच्या एंडला स्क्रोल डाऊन कराल तर तुम्हाला इथे असा एक डिक्लेरेशनचा ऑप्शन दिसेल. काय सांगतोय हा डिक्लेरेशनचा ऑप्शन, की बाबा मी जे काही वरती भरलेलं आहे ते सगळं मी करेक्ट वगैरे भरलेलं आहे. ओके, सो मग इथे काय करायचंय, इथे आपल्याला टिक मार्क करायचंय. आय हिअर बाय डिक्लेअर अँड अंडरस्टँड दीज आर द टर्म्स ज्या दिलेल्या आहेत. बेसिक डिटेल्स आहेत की बाबा ॲडमिशन रिगार्डिंग काही कंडिशन्स असतील तर त्या मी नीट फॉलो करतोय वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. आणि ते झाल्यानंतर इथे लॉक ॲप्लिकेशन फॉर्म असा ऑप्शन येणार आहे.
So you have to select this lock application form. Very important thing. ज्यावेळेस तुम्ही हे लॉक ॲप्लिकेशन फॉर्म कराल, आता एकदम बघा, मी परत एकदा स्टार्टिंगच्या पेजला घेऊन जाईल. लॉक केल्यानंतर परत तुम्ही इथेच येता. आता इथे आल्यानंतर तुम्हाला हा चेंज दिसेल. आता इथे इनकम्प्लीट दिसतंय की नाही, तर इनकम्प्लीटच्या इथे आता ते कंप्लीट झालेलं तुम्हाला दिसणार आहे. ओके, हे झालं की आपली पार्ट 1 ची प्रोसेस संपली. आता निवांत बसा. आता जसा पार्ट 2 चालू होईल तसं मी तुम्हाला अपडेट करेन. त्याबरोबर एखादा असाच व्हिडिओ सुद्धा शेअर करेन ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळून जातील. ऑलराईट, सो होपफुली तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. स्टील जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करून ठेवा. अकॉर्डिंगली मी तुम्हाला त्या कमेंटलाच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन आणि सगळे डाऊट्स क्लिअर करेन. ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग अँड सी यू नेक्स्ट टाइम.